इंटरनॅशनल रिलेशन समजून घेण्यासाठी तुम्हाला काय लक्षात घ्यावं लागतं? यू शुड नो व्हॉट इंटरनॅशनल पॉलिटिक्स. जोपर्यंत तुम्हाला इंटरनॅशनल पॉलिटिक्स बद्दल ज्ञान नसेल, तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन समजतंय का? समजतंय का? आता इंटरनॅशनल पॉलिटिक्स जस्ट तुम्हाला समजण्यासाठी मी या शब्दाचा थोडंसं त्याला फोडण्याचा प्रयत्न करतो, साध्या भाषेत समजण्याचा. आता पॉलिटिक्स काय समजतंय? मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की पॉलिटिक्स हा शब्द सापडला, त्याला कशाने सबस्टिट्यूट करायचा? गव्हर्नन्स, शासन, बरोबर आहे. इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा अभ्यास करणे म्हणजे मी काय म्हणे, आंतरराष्ट्रीय लेवलला शासनाचा अभ्यास. ठीक आहे. शासन दोन स्तरांवर होत आहे असं मी म्हणतो. एक डोमेस्टिक स्फिअर मध्ये, बरोबर आहे, बरोबर आहे, आणि एक आंतरराष्ट्रीय स्फिअर. समजतंय? डोमेस्टिक स्फिअर मध्ये शासन कुणावरती केलं जाते? समाजावरती, लोकांवरती. आंतरराष्ट्रीय स्फिअर मध्ये शासन कुणावरती केलं जाते? राष्ट्र राज्यांवरती. समजतंय का? त्याच्यामध्येही तुम्ही शासनाचाच अभ्यास करा. लक्षात घ्या, शासन का करायचं आहे? समृद्धीसाठी, सुखासाठी, शांततेसाठी, आनंदासाठी. हा त्याचे उद्देश आहे.